ज्याला आपण पर्यावरण म्हणतो ना, तर पर्यावरण आपल्या ठिकाणी पण आहे. पर्यावरण म्हणजे काय? लोकांना निसर्ग आणि पर्यावरण यातला फरकच ठाऊक नाही. निसर्ग म्हणजे ईश्वर निर्मित जे आहे तो निसर्ग. ईश्वर निर्मित जो आहे ना, आणि तो निसर्ग आणि निर्मितीच्या अंतर्यामी जी एक दिव्य व्यवस्था आहे त्याला पर्यावरण असं म्हणतात. त्याला पर्यावरण असं म्हणतात. हे पर्यावरण जे आहे ते आणि निसर्ग एकमेकांशी संलग्न आहे. म्हणून निसर्गावर तुम्ही आघात केले, परिणाम त्याचा पर्यावरणावर होतो. आणि पर्यावरण एक बिघडलं की त्याचा मानवी जीवनावर आणि वैश्विक जीवनावर त्याचे परिणाम होतात. आणि म्हणून पर्यावरणाबद्दल आज खूप सांगितलं जातं, पण लोकांना त्याचं काहीच महत्त्व कळत नाही. वृक्षतोड चाललेली आहे, बिल्डिंग्स उभारत आहेत. लोक म्हणतात पुढचं पुढे, पुढचं पुढे असं म्हणतात. पण पुढे आपलीच पंतू, खापरपंतू वगैरे सगळे पुढे आपलेच आहेत ना. मग त्यांचं बघायला नको का? त्यांचं ते बघून घेतील, आपण आता मजा मारूया, याला काही अर्थ नाही. पर्यावरणाबद्दल तर बोलायचं झालं तर अशी परिस्थिती आहे की एक काळ असा येईल की मुंबईचं वाळवंट होऊन जाईल, मुंबईचंच वाळवंट होईल. तर सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे शरीर आहे या ठिकाणी पण पर्यावरण आहे. या ठिकाणी पर्यावरण आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या शरीराच्या ठिकाणी आहे. आणि पुन्हा हे पाची तत्व जी आहेत ती एकमेकांना धरून आहेत. ती एकमेकांना धरून आहेत. त्यांनी जर एकमेकांना सोडलं की राम बरोबर राम. ही पाची तत्व एकमेकांना धरून आहे म्हणून त्याला प्रपंच म्हणतात. प्रपंच म्हणजे पाचाचा प्रकर्ष. कळलं की नाही? मांडव, मांडव, पांडव म्हणजे मांडव. शरीराचं हे जे मांडव आहे ना, हा पांडव आहे. तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे की शरीराचं हे जे महत्त्व आहे, हे महत्त्व अपरंपार आहे. की आपले डोळे, कान, नाक हे, आणि इतकं अद्भुत आहे हे शरीर, इतकं दिव्य आहे, शरीर इतकं अद्भुत आहे की शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती. शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती. शरीर म्हणजे डिवाइन कॉम्प्युटर. शरीर म्हणजे डिवाइन टेप रेकॉर्डर. शरीर म्हणजे डिवाइन व्हिडिओ रेकॉर्डर. शरीर म्हणजे डिवाइन बँक. शरीर म्हणजे कल्पतरू. शरीर म्हणजे कामधेनू. शरीर म्हणजे परीस. शरीर म्हणजे चिंतामणी. काय या शरीराचं वर्णन करावं, काय करावं? आता ह्याच्यासाठी मला 1 महिना प्रवचन करायला पाहिजे नुसतं शरीर ह्या विषयावर. कल्पतरू कसा, चिंतामणी कसा, कामधेनू कसा, परीस कसा, ती दिव्य मूर्ती कशी परमेश्वराची, कॉम्प्युटर कसा, टेप रेकॉर्डर कसा, हे सगळं मला सांगायला 1 महिना पाहिजे नुसतं शरीरावर बोलायला. पण मी काय सांगतो आहे की लोकांना शरीराचं महत्त्व समजलं पाहिजे. की शरीर म्हणजे परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतःची निर्माण केलेली दिव्य मूर्ती म्हणजे शरीर. आता या शरीराला तुम्ही दारू देणार का दूध देणार? या शरीराला गुटखा देणार का भाजी देणार? या शरीराला तुम्ही काय देणार मला सांगा? तूप देणार का शरीराला तुम्ही तंबाखू देणार? हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे तुझ्या हातात आहे. काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुझ्या हातात आहे. कळलं की नाही? कोणी सांगतो चल रे, तो गुत्त्यामध्ये नेतो, दारू प्यायला घालतो, हा दारू पितो, मग दारूची सवय होते, मग बायका मुलांना मारायला लागतो, नोकरी धंद्यावर परिणाम होतो, कर्जबाजारी होतो आणि शेवटी भिकारी होतो आणि एक दिवस मरतो. आता हे कोणामुळे झालं? देवामुळे. देव तुमच्या जीवनामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, लक्षात घ्या. जे करतो ते आपण आणि भोगतो ते आपण.
परमेश्वराला कधीही दोष देऊ नका. देवाला, दैवाला, नशिबाला दोष देऊ नका. लक्षात ठेवा, त्याला दोष देऊ नका. कारण का, जे काही घडतं ते आपण घडवितो. म्हणून नशीब आपण घडवितो, ते घडत नाही. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे एकदा तुला समजलं की मग मी दारू प्यायची का दूध प्यायचं, गुटखा खायचा का पालेभाजी खायची, तूप खायचं का तंबाखू खायचा, हे सगळं तू ठरवायचं आहे. आणि तू एकदा चांगल्या रीतीने ठरवलं की तुझं जीवन कसं सुंदर, मंगल, पवित्र, सुखी, समृद्ध, यशस्वी होतं, त्याचा अनुभव तूच घे. त्याचा अनुभव तूच घे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये शरीराचं महत्त्व किती आहे की शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती. कुठे इकडे तिकडे जायलाच नको. कुठे इकडे तिकडे जायला नको. आपल्या शरीराकडे पहा. अहो, शरीराची 5 बोटं बघा. एक एक अवयवाबद्दल जर बोलायचं झालं ना तर आश्चर्य आहे. ही 5 बोटं बघा, काय त्याची योजना आहे बघा. अंगठा बघा, ही कळंगडी बघा, आणि मधली 3 बोटं बघा, एक कमी जास्त अशी आहे. आता ही योजना जी आहे ती किती मार्मिक आहे की ही योजना आहे म्हणून आपण काम करू शकतो. ही जर योजना नसते आणि सगळी बोटं सारखी असती तर आपल्याला काम करता आलं नसतं. ही 4ही बोटं आपली सारखी आहे, काम करता आलं नसतं. पण ही 5 बोटं 5 प्रकारची आहेत म्हणून आपण काम करू शकतो. काम करतो म्हणून पोट भरू शकतो. पोट भरू शकतो म्हणून जिवंत राहतो. हे गोष्ट लक्षात घ्या. मी काय सांगतो आहे, ही व्यवस्था आहे. तसे समाजामध्ये सुद्धा तशीच व्यवस्था आहे. समाजामध्ये निरनिराळ्या स्वभावाचे लोक आहेत, निरनिराळे कर्तृत्वाचे लोक आहेत, निरनिराळ्या प्रकारचे लोक आहेत. कोण लोहार आहे, कोण सोनार आहे, कोण सुतार आहे, कोण चांभार आहे, कोण कोळी आहे, कोण माळी आहे, कोण तेली आहे, कोण तांबोळी आहे. म्हणजे कोण काय, कोण निरनिराळ्या तऱ्हेचे आहे. हे कशासाठी आहे, हे सगळे समाजाला पाहिजे. समाजाला पाहिजे. अहो, सगळे सुतार चालेल नाही चालणार, सगळेच लोहार चालेल नाही चालणार. मग सुतार पण पाहिजे, लोहार पण पाहिजे, चांभार पण पाहिजे, तेली पाहिजे, माळी पाहिजे, कोळी पाहिजे, सगळे पाहिजे, सगळे पाहिजे. म्हणून मी जीवनविद्या काय सांगते, या जगात कोणीही श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ नाही. कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही, सर्व सारखे, सर्व सारखे. कारण का, सर्वांसाठी उपयुक्त असतात. सर्वांसाठी उपयुक्त असतात. म्हणून अशी योजना देवाने केलेली आहे की निरनिराळ्या प्रकारचे लोक निर्माण केले. आणि या प्रकाराला आपण जात म्हणतो. जात आपण जे म्हणतो ना, ती या प्रकाराला म्हणतो. ती जात आपण वाईट ठरवली का, ती जन्मकर्मावर गेली म्हणून आपण वाईट म्हणतो. तर ते वाईटच आहे. जन्माने जात ठरत नाही. तो काय कर्म करतो, तो काय व्यवसाय करतो, त्याची आवड काय, त्याच्यावर जात ठरते. म्हणून तुकाराम म्हणते, अभंग आहे, माझी जातीचे मज कोणी भेटो, आवडीची धनी फेडावया. म्हणजे जात म्हणजे आवड. तुमची आवड म्हणजे तुमची जात. म्हणून मला कुठला व्यवसाय करायला आवडतो, आवड आली नाही मला गाणं म्हणायला आवडेल. कळलं की नाही. म्हणजे गाणं म्हणण्याची आवड गवई झाला, तो त्याचा व्यवसाय झाला. सुतारकामाची आवड म्हणून तो सुतार झाला. अशा तऱ्हेने ज्याची आवड त्याप्रमाणे त्याने तो व्यवसाय स्वीकारला. आणि हे सगळे व्यवसाय A to Z समाजाला उपयुक्त आहे. म्हणून हे करणारे सर्व समान आहे. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. ही परमेश्वराची दिव्य व्यवस्था आहे, लक्षात घ्या. ही दिव्य व्यवस्था न समजून घेतल्यामुळे आज श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण झाला, दुजाभाव निर्माण झाला,
एकमेकांशी भांडण तंटे बखेडे निर्माण झाले, दंगे धोपे निर्माण झाले, युद्ध लढाया निर्माण झाल्या. कारण का? श्रेष्ठ कनिष्ठ भाव. म्हणून विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद तुम्ही करायला लागलात ना की तिकडे अमंगळ. कळलं की नाही? म्हणून मंगळ जो आकाशामध्ये आहे तो तुमच्या जीवनावर काय परिणाम करतो ते मला माहीत नाही, पण अमंगळ जे आहे ना ते मात्र परिणाम करतं. अमंगळ जे आहे ना ते तुमच्या जीवनावर परिणाम करतं. तर सांगायचा मुद्दा असा की शरीराचं महत्त्व तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शरीराचं आरोग्य तुम्ही राखण्यासाठी प्रयत्न करणार नाही. आणि शरीराचं आरोग्य तुम्ही राखले नाही आणि कितीही पैसा कमावला तरी तो व्यर्थ. कळलं की नाही? कितीतरी पैसेवाले आहेत, त्यांना झोप येण्यासाठी गोळी घ्यावी लागते, झोपेची गोळी घ्यावी लागते. भूक लागत नाही म्हणून व्हिस्की घ्यावी लागते. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की पैशाने सर्व काही होत नाही. याचा अर्थ पैसा नको असं नाही, जीवनाला पैसा आवश्यक आहे, पण किती त्याचंही प्रमाण ठरलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आपणच ठरवायचं असतं. कळलं की नाही? अहो बासुंदी मला आवडते पण किती खायची? 1 वाटी, फार तर 2, अगदीच 3. 4थी वाटी घेतली संडासला वाऱ्या आणि डॉक्टरला वाऱ्या. म्हणून प्रमाण, पैसा पैसा पैसा, किती प्रमाण काय? बायकोकडे दुर्लक्ष, मुलांकडे दुर्लक्ष, मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, बायकोच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, शिक्षणाकडे दुर्लक्ष. मग ही मुलं त्याच पैशाच्या जोरावर वाटेल त्या भानगडी करतात आणि आईबापांना नाकी दम आणतात. हे कशामुळे होतं? अवास्तव पैसा मिळवला. सांगायचा मुद्दा असा, पैसा पाहिजे पण त्याला सुद्धा लिमिट पाहिजे. कुठल्याही गोष्टीला लिमिट पाहिजे. कुठे थांबावं हे ज्याला कळलं तो शहाणा, आणि ज्याला कुठे थांबावं कळत नाही तो वेडा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे